हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम रूप पाहता लोचनी सुखदारे ओम साजनी तुम्हारी
निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म
निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहो नैवास अनेकांचे तुका म्हणे ऐसा कोणी उपेक्षिला नाही ऐकिला ऐसा कोणी निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहो नैवास अनेकांचे शांतम शाश्वतम प्रेमनगम निर्वाण शांतिप्रदम ब्रह्मा शंभु फणींद्र सेव्य मनीषम वेदांत वेद्यम विभुम रामाख्यम जगदीश्वरम सुरगुरुम माया मनुष्यम हरिं वंदेहम करुणाकरम रघुवरम भोपाल चूडामणिं थोडस विकू दे रे नान्या स्पृहा रघुपतिर्हृदये स्मदीये सत्यं वदामि च भवान् किलान्तरात्मा भक्तिं प्रयच्छ रघुपुङ्गवं निर्भरामे कामादिदोषरहितं कुरु मानसं च श्री गुरुचरण सरोज रज निज मनो मुकुर सुधारी बरनो रघुबर विमल जसो जोदायक फल चारी बुद्धिहीन तनु जानिके सुमीरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार सिया राम सब जग जानी करहु प्रणाम जोरे रूपानी मंगल भवन मंगल हारी नवहु सुख शरथ हाजिर बिहारी राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम चले आओ जी पवन कुमार हमारी हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारी हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में राम जी को लाना लखन जी को लाना 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 चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दाखव्या सुबटा निष्ठावंत भाव भक्ताचा सुधर्म निर्धार ही वर्म चुकू नये निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहो निवास अनेकांची संप्राप्त सेवी करता निवडलेला भंग प्राप्त असणाऱ्या शत्रुविंदांच्या कामाच्या तृप्तते करता अंतकरणाच्या समाधाना करता लोक मनाची मशागत करून शांती सद्भवाची ज्यांनी बीज रवली विश्व ऐक्य भावाचं ज्यांनी गुंफण घातलं वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य गुरु जगाचा संसार सुखाचा व्हावा म्हणून स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करणारे देहूचे साधू जगद्गुरु तुकोबरा या अभंगामध्ये भक्ताची एकविधता प्रतिपादन करतायत विठ्ठल आहेत तरुण मंडळी बहुसंख्येने आपण उपस्थित आहात आपणास धन्यवाद देतो सगळ्यांचं नाव घेणं आता काही शक्य नाहीये आणि सगळ्यांचं नाव घ्यायला मी काही नवरी पण नाही इकडे सगळ्यांना धन्यवाद देतो तुमचं नाव घेतो पण उखाणा घेऊन घेतो हनुमंतराच्या चरणारविंद फूल वाहतो वाकून हनुमंतराच्या चरणारविंद फूल वाहतो वाकून
तुम्हा सर्वांचं नाव घेतो, छत्रपतीचा मान राखून. विठ्ठल. तरुण मंडळ बहुसंख्येने उपस्थित आहे, आनंद वाटतोय. खरं तर काय माहितीये का शेळके सर, खरा धर्म यांच्या खांद्यावरती आहे. तरुण आहे, जवान तरुण आहे, या महाराष्ट्राच्या मातीची शान. ज्ञानेश्वरी भागवत वारकरी संप्रदाय ठेवतो भान, तरच या देशाची उंच होईल मान. अरे या देशाची उंच करायची असेल मान तर महिला मंडळ मुलांना शिकवा पसायदान, तरच ठेवील तो तुमचा मान, नाहीतर म्हातारपणी होईल तानातान. धन्य त्याची माय, धन्य त्याचा बाप, अंगी अनुताप हरिनामे. ही मंडळी इकडे आकर्षित होत आहेत. आताची तरुणाई चांगल्या प्रकारे मॅच्युअर आहे. संप्रदायासाठी उन्नतीच्या दिशेने हा प्रवास चांगल्या पद्धतीने चालतोय असं या ठिकाणी चित्र दिसतंय. विठ्ठल. अभंग फार गोड आहे, तुकोबरायचा अभंग आहे. खरं तर या अभंगामध्ये निष्ठा प्रगट करतात, भक्ताची निष्ठा प्रगट करतात. महाराज निष्ठा म्हणजे काय? निष्ठा म्हणजे ठामपणा, निष्ठा म्हणजे न कधी ढळणारी अचळ असणारी गोष्ट म्हणजे निष्ठा. निष्ठा म्हणजे एकविधपणा. एकविधपणा. क्षेत्र कुठलंही असू द्यात, प्रांत कुठलाही असू द्यात, मानवी जीवनात जर यशस्वी व्हायचं असेल तर निष्ठा हे शस्त्र तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. कुठलाही प्रांत असू द्या, कुठलंही क्षेत्र असू द्या, सामाजिक क्षेत्रात निष्ठेची गरज आहे, शैक्षणिक क्षेत्रात निष्ठाची गरज आहे, प्रापंचिक क्षेत्रात निष्ठेची गरज आहे आणि पारमार्थिक क्षेत्रात निष्ठेची गरज आहे. ऐका, सामाजिक क्षेत्रात सावधान. पहिली भूमिका काय असेल तर ती सामाजिक क्षेत्रात ती निष्ठा आहे. ती निष्ठा आहे. एखाद्या व्यक्तीला देशाचं पंतप्रधान व्हायचं असेल तर त्या व्यक्तीसमोर एखाद्या आदर्श पंतप्रधानाविषयी त्याच्या हृदयामध्ये निष्ठा असणं गरजेचं आहे. गरजेचं आहे त्यांच्याविषयी. तर तो देशाचा पंतप्रधान नाही होणार, देशाचा पंतप्रधान नाही होणार, पण कमीत कमी तो आमदार खासदार तरी नक्की होईल. आमदार खासदार तरी नक्की होईल. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचं फार गोड वाक्य मी वाचलं होतं. कुठल्याही साध्यापर्यंत जायचं असेल तर मानवी जीवनातल्या प्रवासाची उंची ही विशिष्ट ध्येयाची असली पाहिजे, तेव्हा तो कारण कार्यभाव त्या साध्यापर्यंत पोहोचू शकतोय. प्रवासातली उंची ही विशिष्ट ध्येयाची असली पाहिजे. सामाजिक क्षेत्रात सावधान. निष्ठा ही पहिली फार महत्वाची. निष्ठा ही माणसाची प्रतिष्ठा वाढवते. अजिंक्य दादा, निष्ठा माणसाची प्रतिष्ठा वाढवते. निष्ठा ही प्रतिष्ठास्या दनिष्ठस्य कुतकुलम शक्नोती नैष्टिक स्वीयम धर्मम त्रातुम न चेतरः. जरांगे पाटलासारखं दुसरं उदाहरण द्यायचं मला गरज नाही. ज्याने निष्ठा सांभाळली त्याची प्रतिष्ठा वाढते. विठ्ठल. सामाजिक क्षेत्रात निष्ठा गरजेची आहे, शैक्षणिक क्षेत्रात देखील निष्ठा गरजेची आहे. बरीचशी तरुण मंडळी आहे ज्या गुरुजींकडून तुम्ही ज्ञान मिळवताय त्यांच्याबद्दल तुमच्या हृदयात निष्ठा असणं गरजेचं आहे. तेव्हा गुरुजींनी जे शिकवलंय ते तुमच्या पचनी पडणार आहे, ते पचनी पडणार आहे. अर्थात उदाहरण द्यायचं ठरलं तर शिवाजी बाबा, आपण एखाद्या व्यक्तीवरती प्रेम करत नसेल तर त्या व्यक्तीचे गुणही आपल्याला दोष वाटायला लागतात. एखाद्या व्यक्तीवरती प्रेम करत नसाल त्या व्यक्तीचे गुणही आपल्याला दोष वाटायला लागतात. पण एखाद्या व्यक्तीवरती प्रेम करत असाल ना तर त्या व्यक्तीचे दोषही आपल्याला गुण वाटायला लागतात. दोषही गुण वाटायला लागतात. ज्यांच्याकडून मिळवताय ना त्यांच्याबद्दल तुमच्या हृदयामध्ये निष्ठा असणं गरजेचं आहे. क्लास 1 अधिकारी व्हायचा, एमपीसी यूपीसी मध्ये तुम्ही स्ट्रगल करतायत, पण त्या अभ्यासाबद्दल तुमच्या अंतःकरणामध्ये सातत्यता, चिरंतरपणा, निरंतरपणा हा तुमच्या हृदयात असणं गरजेचं आहे. मग असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. तुम्ही तुमच्या साध्यापर्यंत नक्की पोहोचल्याशिवाय राहणार नाही. शैक्षणिक क्षेत्रात निष्ठा गरजेची आहे. अजिंक्य दादा, सामाजिक क्षेत्रात निष्ठा गरजेची आहे, प्रापंचिक क्षेत्रात देखील निष्ठा गरजेची आहे. शेळके सर माफी मागून बोलतो, प्रापंचिक क्षेत्रात विश्वास असला पाहिजे. नवरा बायको दोघांचा काय असला पाहिजे? विश्वास असला पाहिजे. राव, काय असलं पाहिजे? विश्वास असला पाहिजे. मला असं वाटतंय पत्नीने म्हटलं पाहिजे जगात सगळ्यात सुंदर माझा पती आहे, पतीने म्हटलं पाहिजे जगात सगळ्यात सुंदर माझी पत्नी आहे. मला असं वाटतं घरात वादविवादच होणार नाही, घरात वादविवाद होणार नाही. प्रापंचिक क्षेत्रात विश्वास महत्वाचा आहे, विश्वास महत्वाचा आहे. सामाजिक क्षेत्रात निष्ठा गरजेची आहे, शैक्षणिक क्षेत्रात निष्ठा गरजेची आहे, प्रापंचिक क्षेत्रात निष्ठा गरजेची आहे, पारमार्थिक क्षेत्रात निष्ठेला अनन्य साधारण असं महत्व दिलं आहे. पहिली पायरी काय असेल परमार्थाची? तर विठोबासी शरण जावे, निज निष्ठा नाम घ्यावे, 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 निज निष्ठा नाम घ्यावे. विठोबासी शरण जावे, निज निष्ठा नाम घ्यावे,
संप्रदायाची पहिली पायरी काय असेल तर ती निष्ठा आहे. आज खऱ्या अर्थाने या समाजामध्ये भक्तही खूप वाढलेत, निष्ठाही खूप वाढलेत, पण समाजाचं या मृत्यू लोकांचं निरीक्षण केलं तर निरीक्षणांती लक्षात येईल. शेळके सर, निरीक्षणांती लक्षात येईल समाजामध्ये निष्ठा खूप वाढली, पण या निष्ठेबरोबर या कलियुगाने भाव खेचून घेतला की काय हे लक्षात येत नाहीये. निष्ठेबरोबर भाव खेचला की काय लक्षात येत नाही. पूर्वी तुम्ही 200 वर्षापूर्वीचा इतिहास बघा आणि सध्या रियालिटीमध्ये सध्या वास्तव्य बघा तुम्ही. पूर्वी गावोगावी 10-5% माळकरी असायचे, आता 80-90% माळकरी गावोगावी बघा तुम्ही. पण पूर्वीच्या माळकऱ्यामध्ये आणि आताच्या माळकऱ्यामध्ये डिफरन्स आहे, थोडासा आहे. पूर्वी माळकरी कमी होते पण मनाने खूप चांगले होते, आता माळकरी भले झालेत पण मनानं भले कुचके आहेत. हा, किती माळा घातल्या म्हणजे तुम्ही भक्त होऊ शकत नाही. किती बहिरंगाने तुम्ही शृंगार केला म्हणजे तुम्ही वारकरी होऊ शकत नाहीये. तुमच्या अंतकरणात इतरांबद्दल ईर्ष्या, मत्सर, द्वेष भरलेला असेल. धर्म कैजी तकैत्र हो त्रपरमो निर्मत्सराणाम सता. मत्सरही तुमचं जीवन असलं पाहिजे. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, ही संत वाक्यावरती आम्ही फोकस केला पाहिजे. इतरांबद्दल सातत्याने ईर्ष्या भरलेली असेल तर काय कामाच्या तर तुमच्या माळा. माळा घालतो, सप्ताह चांगला चालू असेल तो बंद पाडितो, काय कामाची ती माळ घातलेली. लोकांना इतका मत्सर भरलेला आहे. मत्सराशिवाय घटना घडतायत का? यशवंतराव चव्हाणांसारखी माणसं कशाने संपली? मत्सराने संपली. गोपीनाथरावांसारखी माणसं मत्सराने संपली. गजानन तौर सारखा माणूस कशाने संपला? मत्सरच ना. काल परवाची घटना पुण्यातली मोहोळ, कशाने? ताकदच असेल तर त्या जितेंद्र आव्हाडाला घाला ना गोळ्या. विठ्ठल तुमचं माझं जीवन असलं पाहिजे. बाहर से जो काटे उसे मच्छर कहते, लेकिन जो भीतर से काटे उसे क्या कहते? मत्सर कहते. बाहर के जो मच्छर है उसके लिए तो ऑल आउट कॉपी है, लेकिन भीतर का जो मत्सर है उसके लिए क्या है? उसके लिए क्या है? उसके लिए तो भजन ही करना पड़ेगा ना. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद ब्रह्म. आम्ही तुम्ही एकच आहोत ना. कशा करता तुम्ही मत्सर करत आहात? मत्सर रहित तुमचं माझं जीवन असलं पाहिजे. माळा घातल्या, इतरांबद्दल सातत्य, अंतकरणात कापट्य आहे, कशा करता? ते निगळा माळ घालू नये, ते निगळा माळ घालू नये, हो ते निगळा माळ घालू नये, ते निगळा माळ घालू नये. सदा सर्व काळ अंतरी कुटील, ते निगळा माळ घालू नये, ते निगळा माळ घालू नये राम. सर्व काळ अंतरी कुटील, सदा सर्व काळ अंतरी कुटील. अंतकरणात कापट्य नसलं पाहिजे. शेळके सर एक तोलामोलाचं वाक्य सांगेल, माळा घालू नका, वाईट गोष्टीचा त्याग करा, चांगल्या गोष्टी आत्मसात करा. हाच मोठा परमार्थ आहे, हाच मोठा परमार्थ आहे. सर तुम्ही कॉलनीतलेच का? इथलेच आहे. तुमचं नाव? रेड्डी. वा, कुठलं गाव तुमचं? बिदर. आम्ही बिदरकडे वगैरे जात असतो कीर्तनाला. रेड्डी म्हटल्यानंतर लक्षात आलं, गोड आहे, आवड आहे म्हणून कीर्तनात समोर येऊन बसलात. खरं तर आनंद आहे, आनंद आहे. खऱ्या अर्थाने वाईट गोष्टीचा मी भेटलो, आदत बस सुधारलो. रेड्डी सर, आदत बस सुधारलो, बस हो गया भजन. आदत बस सुधारलो, बस हो गया भजन. चांगल्या गोष्टीची सवय लावा, हेच मोठं भजन आहे. या पलीकडे काही वेगळं भजन करण्याची गरज नाही. पण लोकांना झालेल्या गोष्टीत वेळ काढत बसण्याची सवय झाली, आदत लोकांना ती सवय झाली. बीती बात दोहराने की आदत सी हो गई, चलते 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 रुक जाने की आदत सी हो गई, आदत सी हो गई. एक सवय लावा. बसलेल्या मंडळीला विनंती, आज कीर्तनातून एक सवय लावा, एक आदत लावा. आदत 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 है, जिसको पड़ी जिसकी आदत है, हम पर श्री राधा रानी की कृपा,
राधे कहने की आदत है, राधे 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 कहने की आदत सी हो गई, आदत सी हो गई। काय ना, ही सगळी आमची दर्दी माणसं आहेत. सुदाम बाबा, मनोज बाबा, शिवाजी बाबा, हे ऐकणारी चांगली आहेत आणि माझे जिव्हाळ्याचे खरं तर मजा आहे, गोड आहे. कीर्तन झाल्यावर तुम्हाला 1-1 रुपया दिला. विठाल विठाल. निष्ठेबरोबर आम्हाला खऱ्या अर्थाने भाव सांभाळता येईल का? समाजामध्ये खऱ्या अर्थाने आजही अशी काही महात्मे पाहायला मिळतात की त्या महात्म्यांची निष्ठा जर पाहिली तर अंगावरती शहारे येतात, अंगावरती शहारे येतात. आजही एक आळंदीत असा एक महात्मा विष्णुबा, कायम खऱ्या अर्थाने आळंदी ते पंढरपूर सातत्याने वारी चालू आहे. 1.5 महिना घरी राहतात. फक्त जगन्नाथ महाराज आंदोलकर सारखे महात्मे 1.5 महिनाच घरी राहायचे. सातत्याने अखंड वारी आहे. असे काही महात्मे ज्यावेळेस अहिल्या माता शिळाहून पडलेली आहे, जोपर्यंत प्रभुराम चरणांचा तो स्पर्श होत नाही तोपर्यंत मी जागा नाही सोडणार. एकलव्याने स्वतःचा अंगठा काढून दिला. गुरुने गुरुदक्षिणामध्ये अंगठा मागितला. काय निष्ठा असेल हो. आज समाजामध्ये खऱ्या अर्थाने निष्ठा पाहायला मिळते पण भाव पाहायला मिळत नाही. आजही तुम्ही आळंदी ते सुदुमरे ते वासुले ते भामचंद्र डोंगर, जिथे डव कंपनी पडणार होती, आजही तिथे एक महात्मा पाहायला मिळेल तुम्हाला, विश्वनाथ महाराज. गेले 30 वर्ष झाले मौनी जीवन आहे. सातत्याने मूग मटकी हरभरे खातात. शिजवलेलं आजही अन्न काही खाल्लं नाही. आजही तो महात्मा तुम्हाला पाहायला मिळेल. आजही भजन चालू आहे. असे कित्येक तरी महात्मे. आळंदीत गिरधरबुवा आहे, शिवाजी महाराज. 2 गिरधरबुवा आहे. एक गाथाकंठस्थ गिरधरबुवा वेगळे आणि आळंदीत ते पंढरपूर वारी करणारे गिरधरबुवा वेगळे. आठवलं म्हणून सांगतो, ऐकणारी चांगली माणसं आहे. गिरधरबुवा एक दिवस एसटीने प्रवास करायला लागले. खांद्यावरती पताका घेतला, स्टँड वरती जातायत. कंडक्टरने विचारलं कुठं निघाले पताके वगैरे घेऊन. गिरधरबुवाला वाईट वाटलं, काही बोलले नाही. अरे माझ्या विटेवरच्या मालकाला भेटण्याकरता चाललोय. पताका घेतला. आपण बॅगा वगैरे ठेवतो. गिरधरबुवाने तिथं पताका ठेवला आणि एका विशिष्ट स्टॉप वरती गिरधरबुवाला बस चेंज करण्याचा प्रसंग निर्माण झाला. गिरधरबुवा गाडीतून उतरले पण गिरधरबुवाचा पताका गाडीत राहिला. कंडक्टरने नंतर विचारलं पताका कुणाचा आहे? तुमच्या माझ्यासारखा एक हाप वारकरी आला. तो म्हणला पताका माझा आहे. पताका घेतला, घरी घेऊन गेला. बायकोच्या हातात पताका दिला. गिरधरबुवाच्या लक्षात आलं पताका तर गाडीत राहिला. धावत येतात. कंडक्टर साहेब पताका तू तर नेला. कुणी नेला? कुणीतरी घेऊन गेला. जोपर्यंत माझा पताका येत नाही तोपर्यंत स्टँड वरतीच बसेल, भजन करत बसेल. पताका येत नाही तोपर्यंत इथंच बसेल. मी भजन सुरू केलं. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. भजन चालू आहे. चैतन्य महाराजांकडे आम्ही पाठाला असताना देगलूकरांकडे तिथं एक चाल म्हटलं जायची. सुरुवातीला 15 मिनिटं आपल्याला सगळ्याला माहित आहे. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. शेळके सर या चालीतला बारकावा असा आहे शिवाजीबा. आवडी अनंत आळवावा आहे का आवडी अनंत पळवावा आहे? आळवावा. आता आळीत येत का पळीत येत? म्हातारे कीर्तन ऐकतात युट्यूबला. अरे विठ्ठल विठ्ठल आलं तर ते स्किप करते. विठ्ठल विठ्ठल ऐकण्याकरता वेळ नाही. त्या चालीतला बारकावा आहे रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. भजन करा, एक वेगळी ऊर्जा मिळेल तुम्हाला. गिरधरबुवाचं भजन चालू आहे. हा पताका घेतला, बायकोच्या हातात पताका दिला. बायको म्हणे देव चहा वगैरे. हा म्हणला डबं भरून दे. डबं घेतलं, बैर दिशेल गेला, वापस आला. बायको म्हणे देव चहा वगैरे. नाही, पुन्हा डबं भरून दे. पुन्हा डबं, पुन्हा बैर दिशेला, वापस आला. बायको म्हणे देव चहा वगैरे. नाही, पुन्हा डबं भरून दे. पुन्हा डबं, पुन्हा बैर दिशेला, वापस आला. बायको म्हणे देव चहा वगैरे. नाही, पुन्हा डबं भरून दे. पुन्हा बैर, वापस आला. देव चहा वगैरे. नाही, पुन्हा डबं भरून दे. शिवाजीबा 24 तासात 25 वेळेस बैर दिशेला गेलं. ते बायको म्हणली नक्की पताका कोणाचा तरी चोरून आणलाय. ज्याचा त्याला देऊन टाका, नाही तरी चालूच राहील, चालूच राहील. गावाचं, देवाचं, भावाचं, शेजारच्याचं खायचं नसतं, चांगलं नसतं, ते चालूच राहील. डोक्यात प्रकाश पडला. पताका घेतला, धावत स्टँडवर येतात. कंडक्टर साहेब पताका माझा नाही राव, ज्याचा त्याला देऊन टाका. तो वारकरी बसलाय समोर. त्या महात्म्याचा पताका देऊन टाका. त्या पताका त्यांना धावत जातात. पताका गिरधरबुवांनी पाहिला. डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहतात. निष्ठा असेल देवावर. डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहतात. एखाद्या माय माऊलीचं लेकरू जत्रेत हरावं ते तिला काही काळानंतर सापडावं, तसं गिरधरबुवाला गिरधरबुवाचा पताका काही काळानंतर सापडला.
गिरधरबा धावत धावत जातात, पताक्याला आलिंगन देतात. तुका म्हणे भक्ती आदी सुखरूप अंती, धन घरी पांडुरंग अभंग ही सरेना. जोपर्यंत पताका नाही आला ना शेळके सर, तोपर्यंत स्टँड नाही सोडलं राव. विठ्ठल होऊन गेलेत. निष्ठा अंगावरती धस येते. ज्यावेळेस कलियुगातले पूज्य डोंगरेजी महाराज म्हणजे कलियुगातले शुकाचार्य ज्यावेळेस स्वतःच्या बायकोचा देहांत झाला, शिवाजी बॉस स्वतःच्या बायकोचा देहांत झाला. अंत्यविधी करता जी सामुग्री लागते ना, पूजा ती सामुग्री लागते ना, ते लाकडं आणण्याकरता ते जाळण्याकरता ती पैसे देखील पूज्य डोंगरे महाराजांच्या खिशात नाहीये. काना म्हटलं तरी डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाव त्यांच्या डोळ्यातून. काना जरी म्हटलं एवढी देवावरती निष्ठा, एवढा भाव. स्वतःची बायको मेली, जाळण्याकरता पैसे नाहीये. स्वतःच्या बायकोचं मंगलसूत्र विकलं, त्या मंगलसूत्राचे जे पैसे आलेत ना, त्या पैशाच्या जोरावरती बायकोचा अंत्यविधी केला राव. काय निष्ठा असेल या लोकांची. अंगावरती शहारे येतात. ज्यावेळेस त्यांची पंढरपूरला कथा होती, ज्यावेळेस यशवंतराव चव्हाण संरक्षण मंत्री होते, संरक्षण मंत्री असताना त्यांना कळालं पूज्य डोंगरे महाराजांची कथा चालू आहे. भेटण्याकरता जातात, हार घेतला, स्टेज पर्यंत जात आहेत. आणि गेल्यानंतर डोंगरे महाराजांना कळालं संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण येत आहेत. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, आपने जो हार लाया है वो मैं वही से स्वीकार करता हूँ, आप ऊपर मत आइए, स्टेज के ऊपर मत आइए, क्योंकि हमारा नेता सिर्फ विठ्ठल भगवान है. आप जैसे नेते को हम नहीं मानते, नहीं मानते. आप चले जाओ, वही से हम स्वीकार करते हैं, आपका हार वही से स्वीकार करते हैं. तदनंतर त्यांचे गुरुबंधू करपात्री महाराज आले. तिथेच उत्तर प्रदेशातले करपात्री महाराज, धोतर वगैरे फाटलेलं, सगळे मळालेले कपडे. पण त्यांना कळालं करपात्री महाराज आले. करपात्री महाराजांना पाहिलं. करपात्र महाराजी आई ऊपर आईचे. करपात्री का तर त्यांनी करातच पाणी पिले, करातच म्हणजे करपात्र नावच सापडलं. खायचं असेल तर पात्रात हाताचं पात्र केलं, पाणी प्यायचं असेल हेच पात्र. करपात्री महाराज आले. आइए स्वामी जी, आइए आइए आईजे आइए ऊपर बैठे. स्वतः खाली बसले, स्वतःच्या आसनावरती बसवलं. समाजाच्या लक्षात आलं 2 दिवसापूर्वी संरक्षण मंत्री आला, माणसाने जागा सोडली, नाव पण नाही घेतलं, जा म्हटले तिकडून, फाटकी कपडे घालून आलाय, स्वतःचं आसन देतोय. समाजही साधा नव्हता, समाजाची तेवढी श्रद्धा होती त्यांच्यावरती. त्यावेळेस करपात्री महाराज त्या उच्च आसनावरती बसले आणि समाजाला म्हणताय, गलती मत करना, ये नीचे बैठे हैं, इसका कारण विठ्ठल भगवान ने इनके ऊपर ऐसी कृपा है, इनका भक्ती का पारडा वो जड, भक्तीचं पारडं त्यांचं जड भरलेलं आहे, म्हणून ते भक्तीचं पारडं त्यांचं खाली गेलं, ते खाली बसले. आमचं काहीच नाही म्हणून आम्ही वरती आसनावरती बसलोय, आमचं पारडं वरती तरंगलंय, वरती तरंगलंय, वरती तरंगलंय. करपात्री काय निष्ठा असेल महाराज, काय निष्ठा असेल. आताची निष्ठा जर बघितली अजिंक्य दादा शेळके सर, शिवाजी बाबा, काही माणसं स्वयप्रिय परमार्थ करतात, काही माणसं परप्रिय परमार्थ करतात, काहीच माणसं देवप्रिय परमार्थ करतात. विठ्ठल
गाण्याचं वय राव. आपल्यालाही वाटतं आपलं लेकरू असं गाणारं मोठ्यापणी व्हावं गाणारं, पण तसं होत नाही. आपलं निघतं पियाणारं. काय करावं जे हे वय ज्या वयात मोबाईल चालण्याचं वय नाही, खेळण्या बागडण्याचं, त्या वयात टाळ राव या लेकराच्या हातात. नक्कीच भवितव्य. पोरग रडायला लागलं की तुम्ही आम्ही मोबाईल देतो राव त्याच्या हातात. मोबाईल टाळून आम्हाला ज्ञानेश्वरी देता येईल का, गाथा देता येईल का, ती अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका, किंवा एक एक शब्दामध्ये आहे माझा रमाकांत. लेकराला ज्ञानेश्वरी द्या, गाथा द्या, रामरक्षा स्तोत्र. आता रामलला जे येत आहेत, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे दीप जला के मैं दिवाली मनाऊंगी, मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे, राम आएंगे, राम आएंगे, राम आएंगे. रामरक्षा स्तोत्र द्या लेकरांच्या हातात. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एक एक मक्षरम पुंसा महापात विनाशनम दात्वा निलोत्पलश्याम रामराजीवलोचनम जानकी लक्ष्मण पेतु जटा मुकुट मंडितम सासीतु धनुर्बाणम पाणि नक्त चरांतकम स्वलीलया जगत्रातुर्माभिवृतजम विभुम रामरक्षा पठित प्राज्ञम पापग्निम सर्व कामदाम शिरोमि राघवम पातुम भालम दशरथात्मजा जुवा विद्यानिद पातु कंठ भरत वंदिताः स्कंदो दिव्यायद पातु भुजो भग्नेशार्मुख करो सीता पति पातुम हृदयम जमदाग्निजित मध्यम पातु खर ध्वंसिन नाभिम जाम वदाश्रयः सुग्रीवेश कटे पातु शक्तिनि हनुमत प्रभु पूरो रघुत्तम पातु रक्षकुल विनाशकृतः जानूनि सेत्कृत पातु जंगे दशमुखांतकः पादो विभीषण श्रीदम पातु रामो खिलम वपो. सगळं म्हणता येईल, वेळ आपल्याकडे कमी आहे. देऊन बघा हनुमान चालीसा म्हणून बघा, 1 महिन्यात वेगळा रिझल्ट येईल तुम्हाला. करून बघा. माय बापाचं दर्शन घेतल्याशिवाय घराच्या बाहेर पडू नका. नका पडू राव. फूल कभी दोबार नहीं खिलते, जन्म कभी दोबार नहीं मिलते, मिलने को तो 1000 लोग मिल जाते, लेकिन हजारों गलतियां माफ करने वाले माँ बाप नहीं मिलते, माँ बाप नहीं मिलते. आता सध्याच्या या कलियुगामध्ये माय बापाला 2-2 महिने बोलत नाही अशी माणसं, अशी पोरं आपण महाराष्ट्रात पाहतोय. बोलत नाही माय बापाला ते. अरे एकदा गेल्यानंतर कळतं स्वामी तिने जगाचा, आई विना भिकारी द्या त्यांना प्रेम. एकदा माय गेली का मग माणसं म्हणतात, कुठं गेली माझी आई मला करमत नाही, कुठं गेली माझी आई मला करमत नाही, हे नागाई मला झोप येत नाही. 9 महिने गर्भात ठेविले, बोट धरून मला चालविले, रडू आले आई पोर गाईल अंगाई, अगय नागाई, अगय नागाई मला झोप येत नाही. गेल्यानंतर माणसं म्हणतात, एकदा सगळ्यांनी वरती हात घ्या. रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला, रंग 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 पांडुरंग रंग विठ्ठला, रंग रंग पांडुरंग सर्वांनी काय हो, रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला, रंग रंग पांडुरंग पांडुरंग रंग रंग विठ्ठला, रंग रंग पांडुरंग रंग रंग विठ्ठला, रंग रंग पांडुरंग रंग रंग विठ्ठला, रंग पांडुरंग रंग रंग विठ्ठला. राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे. हम भी बोलो राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे, हम भी बोलो राधे राधे, तुम बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे, राधे 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 भाग्योदय अंगणात, या भाग्योदय नगरात काय वाचत गाजत, काय वाचत गाजत हो, ज्ञानदेवाचा सोहळा गाजत,
साऱ्या शत्रूंचा मारावरून दुःख भगवा फडकविला, भगवा फडकविला. दैवत छत्रपती नामचे, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे, दैवत छत्रपती. शिवाजी मावळे आम्हाला काय कुणाची भीती, शिवाजी मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. जीवा पार झाला, जीवा पाहिजे, अंधार पार झाला, जीवा पाहिजे. देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. कितीद आम्हा तुझी मुली कळगणणाऱ्या नभा, अस्मनाचा सुलताना तुला जबाबदी ती जिभा. सह्याद्रीचा सिंहगर्जते, सह्याद्रीचा सिंहगर्जते, शिवशंभू राजा. दरी दरी तुम नाद कुंचला डीजे. डीजे समोर नाचणं हे मस्तीचं नाच नाही, पण इथं नाचणं हे भक्तीचं नाच नाही. नाचू कीर्तनाचे रंगी, 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 लाल दीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, लाल दीप लावू जगी, गोड आहे. वेळ आपली संपलेली. या इथं नाचा आनंद घ्या. नाचल्याने माणसाचं मन हलकं होईल. राव परमार्थात एन्जॉय करा, परमार्थात एन्जॉय करा. एन्जिओग्राफी करण्याची गरज पडणार नाही. जग तिकडे 2-4 लाख घालतो, इथंच फक्त सप्त्याला 1000 वर्दी आहे फक्त बस. एन्जिओग्राफीला 2-4 हजार घालायची गरज नाही. तो आनंद इथं घ्या. काही काही इथं येऊन अशी बसू देत. रमियाला काय क्यों होती तो सूरतच वैसे. लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन इन द वर्ल्ड. माणसाने सतेज राहिलं पाहिजे. सहज आनंद घ्या. हे पुन्हा पुन्हा नाही. चला विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, सोसले ते हाल त्याने केली ही कमाल. एक मराठ्यानं
मराठ्याला केलं मारामार, एक मराठ्याला केलं मारामार. असा हा जिजाई चला, जिजाई चला, जिजाई चला, जिजाई चला, जिजाई चला. आणि हे करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवाची पर्वा केली नाही. अरे आम राखून काम केलं असा हा इतिहास. हे स्वराज्य घडलं नसतं. वाटेत अडवाईल त्याला कापला फाडला. मग तो कोणी असू द्या, वर्णाने मराठा असू द्या नाहीतर मुसलमान असू द्या, फाडला असेल जातीचा म्हणून नाही. अरे मातीशी गद्दारी केली मग तो कोणी असू द्या. अगदी तो प्रतापगडच्या पायथ्याशी अफजल खान तो देखील फाडला. प्रतापगडच्या पायथ्याशी खान बेगुमान नाही केलं दान करामती. शिवाजी राजाच्या करामती शास नाही जाणीव शक्तीची. काय कल्पना युक्तीची हजीची, काय कल्पना युक्तीची हजीची, काय कल्पना युक्तीची हजीची. महाराष्ट्राच्या मातीवरती 4 परकीया सत्ता गुमसम घालत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यामध्ये माझी जाऊ साहेबांनी विचाराची बीज पेरली. म्हणून तर महाराष्ट्राच्या क्रांतीच्या वाटेला आलेला अफजल खान तुळजाभवानी मातीच्या मंदिरात गेला. मूर्ती जात्यात भरण्याचा प्रयत्न करतोय. गोंधळाच्या डोळ्यात पाणी आलं. गोंधळाने मा भवानीला साकडं घातलं. दारू गडबय दारू गड, दारू गडबय दारू, दारू गडबय दारू, दारू गडबय दारू. माथुरीची मोठाई दारू गडबय दारू, माथुरीची मोठाई दारू गडबय दारू, दारू गडबय दारू. कोल्हापूरची महालक्ष्मी दारू गडबय दारू, दारू गडबय दारू, दारू गडबय दारू, दारू गडबय दारू, दारू गडबय दारू. तुळजापूरची तुळजाभवानी दारू गडबय दारू, दारू गडबय दारू. सांगसुईची शिवणी माता दारू गडबय दारू, दारू गडबय दारू. भवानी तुझ्या कृपेने पारस भक्ताना आघात महिमा तुझी माऊली वारी सलकसारा. आई कृपा करी माझ्यावरी जागावी तोरात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागावी तोरात सारी. आई गोंधळाला ये, गावडी वाजवी तो संपळ. आज कृपा करी माझ्यावरी जागावी तोरात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागावी तोरात सारी. आज उठावा जीव. अरे आम्ही तुमच्या गोंधळाला येऊ. उरलेला आता बघू कधी. वा, काही चुकलं हुकलं असेल तो तुमच्या संगतीचा दोष समजा. नाही तर बालक बगडा बोले का वेडा वेचुका पावले चोज करून मावले रे. जय जय विठ्ठल जय जय. जय जय